श्रीमन्नारायण नारायण नारायण भगवान कृष्ण परमात्म्याला आणि शुकदेवजी भगवंताला वंदन करतात पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये. आणि नैमिषारण्यातला प्रसंग त्या ठिकाणी सांगतात. नैमिषी सुतमाशिन मभिवाद्य महामतुम कथामृतरसास्वाद कुशलः शौनको ब्रवी. नैमिषारण्यामध्ये सगळे ऋषीमुनी एकत्र आहेत आणि कथेत रसपान करण्यामध्ये कुशल असणारे शौनक सुतांना आसनावर बसवतात आणि सुतांना म्हणतात, महाराज आमच्या ठिकाणचं अज्ञान नष्ट करण्यामध्ये तुमचं ज्ञान हे कोटी सूर्याच्या तेजाच्या बरोबरीचं आहे. म्हणून तुम्ही आम्हाला त्या कथेचा सार सांगा.
आम्हाला कथा सांगा असं म्हटल्यानंतर शौनक त्या ठिकाणी कथा सांगा म्हणतात. कोणाला? सुताला. कोण आहे सुताचा जर विचार केला तर शौनकापेक्षा अधिकारानं वयानं सगळ्या बाबतीत सूत लहान आहे. पण सूत लहान असूनही सुद्धा शौनक त्यांना आसनावर बसवतात आणि शौनक खाली बसतात. शौनक म्हणजे मोठमोठे ऋषी आहेत. कोणाच्या जटा वाढलेल्या आहेत, कोणाच्या नखाचे गुंडाळे झाले आहेत. तपस्वी लोक आहेत. एवढे मोठमोठे असणारे शौनक पण खाली बसले सुतांना प्रश्न करतात. हाच भागवत संप्रदाय. मोठ्यानं खाली बसावं, लायण्यानं ऐकावं, हा भागवत संप्रदाय. म्हणून तर आज तुम्ही सगळे मोठी असून खाली बसले आणि मी लहान असून असणार आहे. भागवत कथा ऐकताना कोणाच्या मुखातून ऐकावी? लहान मोठ्याचा हे नाही तिथं. भागवत कथा कोणी करू, तिथं लहान मोठ्याचा विचार नाही. कथा चांगली सांगतो का ते पा. चांगलं असेल तर कोणाच्याही मुखातलं ऐका. असं म्हणतात सोनं आहे घाणीत पडलेला आहे, उचला. काय ग्राम चालू आहे माहित आहे का? एवढं महागाईचं सोनं घाणीत पडलेलं असेल तर उचला. काय होते? सोनं आहे ना ती. तसं चांगलं असेल तर कुठं नाही घ्या. बाल आदपी सुभाषित. एखादं वाक्य चांगलं आहे पण लहान पोराच्या मुखातून असलं तर ऐका ना, चांगलं आहे ना. एखादं लहान पोरग बापाला जर सांगत असेल बाबा दारू पिऊ नका हो, दारू पिणं चांगलं नाही, कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले त्या दारूमुळे, असं जर पोरग बापाला सांगत असेल तर बापानं ऐकावं की नाही? ते नक्कीच ऐकावं. का? कारण बोलणारं जरी लहान पोरग असलं तरी शब्द महान आहे. कोण बोलतोय हे पेक्षा काय बोलतोय महत्वाचं आहे. पोरग बोलतो हे महत्वाचं नाही, त्याच्या मुखातून येणारे वाक्य फार महत्वाचे. चांगलं कोणाचं? चांगलं कधी कधी माणसानं बायकोच्याही मुखातून ऐकलं पाहिजे. चांगलं ऐकायचं बायकोचं ऐकलं पाहिजे. चांगलं सांगत असेल तर बरं, नाही तर ते म्हणत असेल तुम्हाला सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा, तर ते नाही ऐक. पण कधी कधी बायको चांगलं सांगत असेल तर नवऱ्यानं कोणाचं ऐकावं? चांगलं असेल तर. श्रुतीची चांगली कथा सांगतात ना, म्हणून त्या ठिकाणी शौनक कथा ऐकतात. आणि खरे मोठे तेच असतात जे स्वतःला कधी मोठं समजत नसतात. शौनक मोठे म्हणून तर त्या ठिकाणी खाली बसले. आणि महाराज आम्हाला कथा सांगा म्हणतात. पण ती कथा कशी सांगा? ज्या कथेनं आमचं मनोरंजन होईल अशी कथा सांगा का? नाही. ज्या कथेनं आमचं कल्याण होईल अशी कथा सांगा. ज्या कथेनं आमच्या अंतकरणातली भक्ती वृद्धिंगत होईल, अंतकरणातलं ज्ञान वृद्धिंगत होईल, वैराग्य वृद्धिंगत होईल, विवेक वृद्धिंगत होईल अशी कथा आम्हाला सांगा. भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान, अशी कथा सांगा. माया मोह निरासश्च वैष्णव क्रियते कथा, अशी कथा सांगा. या माया मोह रूपी नदीतून वैष्णव तरुण जातात, ती कथा सांगा. कथा मनोरंजनासाठी नाहीच आहे, पण आजकालच्या परिस्थितीत कथेचं स्वरूप फार बदललं. आजकालच्या काळात कथा म्हणजे नाचणे कुदणे, हे कथेचं स्वरूप झालं. मूळ कथा बाजूलाच राहायचंय. मूळ कथा सांगत नाही कोणी, बाकीच त्याच्यातच तो टाइम चालला जातो सगळा. पण कथा मनोरंजनासाठी नाही, कथा उद्धारासाठी. आणि आम्हाला उद्धाराची कथा सांगा. कीर्तन उद्धारासाठी आहे, कीर्तन मनोरंजनासाठी. कीर्तनाची मर्यादा काय संत महात्म्याने सांगितली? सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णा. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावे.
आमच्या घरची सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावे आदि वंदावे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कशी असावी कथा, कसा सावकी जय करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. आईशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. असं कथा असावी. आणि ती कथा आम्हाला सांगा ज्या कथेनं आमचं श्रेय होईल. श्रेय सामयेत भवे ज्यामुळे श्रेय होईल अशी कथा आम्हाला सांगा. ज्याला परमात्म्याची प्राप्ती होईल अशी कथा सांगा. आणि हे तुम्ही सांगू शकता का? कारण तुम्ही आमचे श्री गुरु आहे ना. आणि श्री गुरु प्रसन्न झाले तर काय करू शकत नाही. वैकुंठासारखं दुर्लभ पद श्री गुरु देऊ शकतात. चिंतामणिर्लोकस्कम स्वरद्रु स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरु प्रेतो वैकुंठो योगी दुर्लभम. चिंतामणी प्राप्त झाला तर इच्छिलेलं पूर्ण सगळं देत असतो. काम धेनू इच्छा करा ते देतो. कल्पतरू इच्छा करा ते देतो. कामधेनू कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती. जे जे इच्छा केली ते ते पूर्ण करत असतात हे तीन जण कामधेनू कल्पतरू आणि चिंतामणी. कामधेनू गायीपुढे इच्छा करा तुम्ही ते प्रगट होईल देईल ते. चिंतामणी देईल. कल्पतरू मागा तुम्ही कल्पतरूला. कल्पतरू खाली काय कल्पतरू फळे ती मागितली. कल्पतरूच्या झाडाखाली तुम्ही इच्छा करा ते तुम्हाला देण्याच्या बाबतीत हे नाव फार अग्रेसर आहे चिंतामणी कल्पतरू काम. पण देत असताना काय द्यावं काय योग्य आहे याचा विचार त्यांच्या जवळ. साधू मात्र योग्य अयोग्यतेचा विचार करून देत असतात. दुपारची वेळ होती. ऊन तापत होतो. एक माणूस रानात गेला आणि रानातून येत असताना तहान भुकेनं व्याकुळ झाला. ऊन फार तापते. कुठंतरी सावली दिसते का म्हणून तो एका झाडाखाली आला. दाट असं सावलीचं झाड होतं. सावलीत आला. थंडगार सावली होती. बरं वाटलं थोडं. उन्हानं जीव लाही लाही झाला होता. बरं वाटलं म्हणून सावलीत थोडा थांबला. तहानही लागलेली होती. पण ज्या झाडाखाली तो उभा आहे त्याला माहित नाही हे कल्पतरूचं झाड आहे. झाडाखाली उभा आहे. तहान लागली होती. मनात इच्छा केली थंडगार सावली आहे. पाणी जर थंडगार भेटलं असतं तर किती चांगलं झालं असतं. मनात इच्छा केल्याबरोबर त्या ठिकाणी थंडगार पाण्याचा माठ त्यावर ग्लास एक तांब्या तयार झाला. तो गेला माठाजवळ. कोरा माठ होता. थंडगार पाणी होतं. पाणी प्यायला बरं वाटलं थोडं. भूकही लागली होती. मनात विचार आला इथं जर जेवणाचा डबा सोबत असता तर. इच्छा केल्याबरोबर जेवणाचा डबाच नाही जेवणाचं ताट पंचपक्वान्न. सांगू का काय होतं त्याच्यात. श्री बालाजी बेत. श्रीखंड बालुशाही लाडू जिलेबी पुरी पुरणाची पोळी साधी पोळी भाजी कोणकोणती ती सांगू.
वांग्याची, भेंडीची, शेपूची, मेथीची, टमाट्याची, फुलगोबीची, पत्तागोबी, महाराज एवढ्या होत्या. कल्पतरू द्यायला होता ना, सांगायला कायला कमी करायला, आपल्याला घरचं द्या लागून राहील. एवढ्या सगळ्या पंचपक्वान्नाचं ताट समोर आलं. भूक लागलेलीच होती, काही विचार केला नाही, वदनी कवळ नाही म्हटलं त्यानं. तसंच जेवायला सुरुवात. यथेच्छ जेवला. आता एवढं जेवण झाल्यानंतर चालायची इच्छा राहिली. दिंडी चालली, दिंडीत दुपारी चांगला बेत असावं, पुढे चालायची इच्छा राहील नाही म्हणते. आता 2 घंटे इथंच आराम. त्यालाही वाटलं आता घरी जाऊन काय होतं, जे जेवायचं होतं ते इथं भेटलं, पाणी प्यायचं इथं भेटलं, घरी जाऊन काय आहे इथंच अंग टाकू. झाडा खाली पडला. झोप तर लागली होती, पण झाडा खाली पडला, खडे रोचत होते. मनात विचार केला, गादी असती किती चांगली झोप लागली असती. मग इच्छा केली, गादीच काय, दिवाण कोरा, त्याच्यावर गादी, उशी, नव उठला त्याच्यावर जाऊन झोपला. आता गुपचाप झोपावून मनात विचार आला, पाण्याची इच्छा केली, पाणी आलं. जेवणाची इच्छा केली, जेवणाचं ताट आलं. झोपायला गादीची इच्छा केली, पलंगासहित गादी आली. पण हे आलो कुठून असेल, हे तर भूत तर नशील. असं म्हटल्याबरोबर तिथं भूतही तयार झालं. मग एवढ्या थांबावं ना, त्यानं थांबलं नाही ते. मग म्हण हे भूत मला खाणार तर नाही. हा पायता काय खाल्लं ना त्या भूतानं. आता मला सांगा, त्याला पाणी देणं, जेवण देणं आणि गादी देणं इथपर्यंत योग्य होतं. पण त्याला भूताची इच्छा केली म्हणून काय भूतही द्यावा का? भूत मला खाईल का अशी इच्छा केली म्हणून का भूताना खाऊ घालावा त्याला? काम धेनू कल्पतरू हे देतात, पण काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार करून देत नाही. पण श्री गुरु मात्र काय योग्य आणि काय अयोग्य हे त्या ठिकाणी विचार करून देतात. म्हणून तुम्ही आमचे श्री गुरु आहे. आम्हाला कथा सांगा, ज्ञान सांगा. त्यावेळेस सूतजी महाराज बोलतात की या सध्याच्या युगाचा विचार केला तर प्रत्येक जीव हा काळाचं भक्ष्य बनला. काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवी श्रीमत भागवतम शास्त्रम कलौकीरेन भाषितम. या कलियुगामध्ये प्रत्येक जीव काळाचं भक्ष्य बनला. काही जीव हा काळाच्या पूर्ण तोंडामध्ये गेला, काही जीव अर्धे गेले काळाच्या तोंडामध्ये, काहीची सुरुवात आहे, काही चाललंय. पण लक्षात घ्या, प्रत्येकाला काळ नेण्यासाठी बसलेला आहे. आणि काळ कधी नेईल ते सांगता नाही येत. नाही, तो तुमच्यावर टपून बसला. वाट पाहतो तो क्षणाला. घडोघडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. किती टाइम पाहतो तो, आणखी किती तसं आपण पाहतो का नाही, कितीक वेळा आणखी कथा सुटायला, कितीक वेळा कथा सुटायला, तसा तो काळ वाट पाहतो कितीक वेळा याला न्यायला. घरामध्ये उंदीरावर बोक्यात असा टपून असतो आणि तो वाटच पाहतो, हा उंदीर किती उड्या मारतो. त्या उंदराला उड्या मारू देतो, बोका अशी झडप देतो त्याच्यावर, त्या उंदराला पताही लागत नाही. आपली अवस्था तेच आहे. माणसं फार उंदरासारख्या उड्या मारतात, पण एक दिवस हा काळ रूपी बोका या जीव रूपी उंदरावर झडप घातल्याशिवाय राहणार नाही. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकांनी तशी. तो सांगून नाहीये, तो कुठून घेऊन जाईल ते सांगतात. तो पाहणार नाही हा पाणी पिऊन राहिला, तो पाहणार नाही हा जेवून राहिला, तो पाहणार नाही हा एसटीत बसला, तो पाहणार नाही हा ऑटोत बसलेला आहे, तो पाहणार नाही हा विमानात बसलेला. काल परवाची 2-3 दिवसाआधीची गोष्ट आपण पाहिले. आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विमानाचा प्रवास करत असताना आपल्यामधून त्या ठिकाणी
आकस्मिक त्या ठिकाणी निघून गेले. काळानं पाहिलं, मोठा माणूस आहे, लहान माणूस आहे, कामाचा माणूस आहे, बिना कसं काही नसतं पाहत का, प्रत्येकाला जावं काळ नेण्यासाठी टपलेला. पण अशा या काळापासून सुटण्याचा जर उपाय काय असेल तर ते म्हणजे श्रीमद भागवतम शास्त्र. आणि हे श्रीमद भागवताची कथा या कलियुगातलं एकमेव साधन आहे. मला शुद्ध करायचं असेल तर एकच साधन भागवत, दुसरं नाही. यदस्माद परम किंचिन मनःशुद्धयेन विद्यते जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम. आणि ही भागवत कथा ऐकायला अनंत जन्माचं पुण्य आहे. भागवतच नाही, परमार्थ करायचा म्हटला तर अनंत जन्माचं पुण्य पाहिजे, तर परमार्थ घडतो. ह्या गोष्टी भाग्याशिवाय नाही होत. आम्ही अनेक ठिकाणी भागवत करतो, पाहतो आम्ही. काही लोक भागवत चालू होय लोक मंडपात असतात, आणि आता भागवत चालू होती की घरी राहतात. का? पुण्य कमी पडते, परमार्थ पुण्याशिवाय नाही. काही लोक मंदिरावर दिवसभर बसलेले असतात मारुतीच्या. नाही ते त्या मारुतीच्या मंदिराचे लाईफ पार्टनर असतात, परमनंट असतात. ते मारुतीच्या मंदिराला दानच दिलेले असतात. पण असे लोक दिवसभर पारावर, मग का ते काय नवनाथाची पोथी वाचतात का? नाही, मग 52 पाणी अध्याय वाचतात ते. 52 पाणी कोण? म्हणजे 52 पानाचा अध्याय आहे का? हो, दिसत नाही तरी चष्म्यात राणी पाहतात नाही. आणि हरिपाठ चालू होते की म्हणतात यायचं हरिपाठ होईल किंवा आपण करू. दिवसभर मंदिरावर असणारे ते, पण त्या ठिकाणी दिवसभर मंदिरात असूनही सुद्धा हरिपाठाला राहू शकले नाहीत का? भाग्य कमी पडते, परमार्थ भाग्याशिवाय पुण्य पाहिजे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, नाही तर नाही आवडी. पुण्य पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी अनंत जन्माचं पुण्य असेल तर भागवत ऐकायला. एक वेळचा प्रसंग, परीक्षिती राजाला शाप झालेला, म्हणून त्या ठिकाणी उद्धार करावा म्हणून गंगेच्या तीरावर परीक्षिती राजा आणि शुकदेवजी भगवान परीक्षिती राजाला कथा सांगण्यासाठी आलेले. कथा सांगतात आणि वर आकाशातल्या देवानी पाहिलं की खाली कथा चालू. मनात विचार केला इंद्रदीप देवाने की आम्हाला ही कथा ऐकायला भेटली पाहिजे. म्हणून आकाशातले स्वर्गातले सगळे देव त्या ठिकाणी त्या सभेमध्ये आले. सगळ्या देवांनी इंद्राला मुख्य बनवलं आणि त्या इंद्राच्या हाती अमृताचा कलश दिला. अमृताचा कलश घेऊन इंद्र सभेमध्ये आला आणि शुकदेवाच्या समोर त्या ठिकाणी अमृताचा कलश धरला. आणि शुकदेवाना इंद्र म्हणतो, महाराज हे अमृत घ्या, स्वर्गातलं अमृत आहे. परीक्षिती राजाला जर अमृत दिलं तर परीक्षिती राजा त्या ठिकाणी अमर होईल. हे अमृत घ्या तुम्ही, पण एक करा, काय? या अमृताच्या मोबदल्यात आम्हाला तुम्ही भागवत अमृत द्या. शुकदेवजी विचार करताय, स्वर्गातलं अमृत देऊन त्याच्या मोबदल्यात भागवत अमृत मागतात. स्वर्गातलं अमृत काय सामान्य आहे का? काय स्वर्गातलं अमृत प्राप्त करण्याकरता काय नाही करावं लागलं हो? देव दानवाला युती करावी लागली. दोन कधी एका ठिकाणी न बसणारे युती केली की नाही? केली. समुद्र मंथन केलं आणि त्यातून मग 14 रत्न अमृत निघालं. ते भेटलं नाही दानवाला, म्हणून त्या ठिकाणी दैवासूर संग्राम झाला. ज्या अमृता करता दैवासूर संग्राम झाला ते अमृत जर देव सहज द्यायला तयार असतील तर नक्कीच या अमृतापेक्षा आपलं भागवत अमृत श्रेष्ठ असलं पाहिजे. शुकदेवजी विचार करतात, अरे भागवत अमृत तुम्हाला तसंच दिलं असतं, पण तुम्ही विनिमयाची भाषा करता ना, म्हणून तसं नाही.
तुम्ही जर भक्त म्हणून आले असते तर भागवत कसं ऐकायला भेटलं असतं. पण तुम्ही व्यवहाराची भाषा करता, मोबदल्याची भाषा करता. आणि मोबदल्याची जर भाषा करत असाल तर तुम्हाला आमचं भागवत नाही. कारण तुमचं अमृत आणि आमचं अमृत तुलनाच होऊ शकत नाही. विनिमय दोन सारख्या वस्तूत होत असतो ना. विनिमया करता दोन वस्तू सारख्या पाहिजे. एखाद्याचा मोबाईल 12,000चा आहे, एखाद्याचा 1200चा आहे. आणि हा म्हणे त्याला काय अदला बदल करू, माझा 1200चा मोबाईल तू घे आणि तुझा 12,000चा मला देईन का? तो नाही देणार का? कारण विनिमयासाठी दोन वस्तू सारख्या पाहिजे. पूर्वीचा काळ, दुपारचा टाइम, खेड्यातलं जीवन. अचानक पाहुणे घरी आले, कधी न येणारे पाहुणे. आणि असे जवळचे पाहुणे की जेव घातल्याशिवाय पाठवता नाही येत. मग आणि घरात कणिक नाही, कणिक संपली. मग अशा वेळेस बाई काय करते? आपल्या घरातलं ज्वारीचं पीठ घेते एका शहरामध्ये आणि ती जाती शेजारींकडे. शेजारीन बाईला म्हणजे बाई पाहुणे घरी आले, आमच्या घरी कणिक नाही, असं कर, ज्वारीचं शेरभर पीठ घेऊन त्याच्या मोबदल्यात कणिक दे. देते की नाही शेजारीन बाई? देते का? ज्वारीच्या पिठाच्या बदलात कणकीचं पीठ चालते, कारण दोन सारखे आहेत, म्हणजे पीठ पीठ सारखं आहे. विनिमयासाठी दोन वस्तू सारख्या पाहिजे. एक काचाचा हिरा आहे आणि एक त्या ठिकाणी ओरिजिनल हिरा आहे. आणि ज्याच्याकडे काचाचा हिरा आहे तो म्हणला त्या ओरिजिनल हिरावाल्याला, असं कर म्हणे, हा हिरा तू घेतो, हिरा मला दे. कोणता हिरा? तो हिरा देईल बरं? नाही देणार का? को कथा लोके को काचक को मनिर्महा ब्रह्मरातो विचारेव तदा देवांजहास. अरे कुठे तुमचे कथान, कुठे आमची कथान, कुठे तुमचं अमृत? को काचक को मनिर्महा, कुठे तो काच, कुठे तो ओरिजिनल हिरा? बरोबर होईल का? म्हणून त्या देवांचा त्या ठिकाणी उपहास केला शुकदेवाने. शुकदेवानं त्याचा उपहास केला, अभक्त ठरवलं त्यांना. आणि त्यांना हे भागवत दिलं नाही. देवानाही हे भागवत दुर्लभ आहे. श्रीमद भागवती वार्ता सुराणामपि दुर्लभा. देवाला दुर्लभ असणारी भागवत कथा आपल्याला ऐकायला मिळते. आपण त्या ठिकाणी भाग्यवान नाही, निश्चित भाग्यवान आहे. 7 दिवसामध्ये परीक्षिती राजाला मोक्ष झाला. आणि मोक्ष झाल्यानंतर हे बातमी ब्रह्मदेवाला कळली. ब्रह्मदेवाला कळाल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं तराजू घेतला आणि तराजूच्या एका पारड्यामध्ये सगळे शास्त्र टाकले आणि दुसऱ्या पारड्यामध्ये श्रीमद भागवत टाकलो. परिणाम काय झाला? ज्या पारड्यात भागवत टाकलं ते पारड खाली गेलं. म्हणजे सगळ्या शास्त्रापेक्षा भागवत शास्त्र श्रेष्ठ ठरलं. लघुनन्यानि जातानि गौरवेन इदं महत् तदा ऋषिगणा सर्वे विस्मयं परमं ययुः. म्हणून भागवत शास्त्र कलियुगात सर्वात श्रेष्ठ. पठनात श्रवणात सत्य वैकुंठ फलदायक. म्हणून केवळ त्याच्या पठनाने श्रवणाने वैकुंठासारखं फल प्राप्त होते असं हे भागवत आहे. आणि हे भागवत फार मोठं. एवढं मोठं भागवत ऐकायचं कधी? म्हणून ते 7 दिवसामध्ये आणलं. सप्ताह विधी सांगितला, सप्ताह पद्धत. याच्या आधी हे सप्ताह पद्धत नव्हती. मग सप्ताह पद्धतीत कधीपासून चालू झालं सप्ताह पद्धत? म्हणजे सनकादिकांनी नारदांना ही सप्ताह पद्धत सांगितली. आणि सनकादिकांनी नारदाला, हो मग सनकादिकांनी नारदाची भेट झाली कधी? एक वेळचा प्रसंग. आणि त्या एक वेळ सनकादिकांनी नारदाची भेट झाली. एकदा ही विशालायाम चत्वारः ऋषयो मला सत्संगार्थं समायाता ददृशस्तत्र नारद. एक वेळ बद्रिकाश्रमामध्ये त्या ठिकाणी सत्संगाच्या निमित्ताने 4ही अर्थात सनकादिक मुनी तिथे आले. सनक, सनंदन, सनत कुमार आणि सनातन. आणि सर्वजण हे 4ही तिथं असताना नारद महर्षी तिथं आले. नारद महर्षी तिथं आल्यानंतर
त्यानंतर नारदाकडे संकादिकांनी पाहिलं. संकादिक नारदांना म्हणतात, कथम ब्रह्मंदिन मुख कुतश्चिंतातुरो भवान त्वरितम गम्यते कुत्र कुतश्चागमनम तव. हे ब्रह्मन, हे नारद, तुमचा चेहरा चिंताग्रस्त दिसतो. काय कारण? साधू आणि चिंता हे समीकरण जमत नाही. का चिंतिता? त्यावेळेस नारद महर्षी सांगतात की पृथ्वी सर्वोत्तम आहे असं समजून मी त्या ठिकाणी पृथ्वीवर संचार करत निघालो. हातामध्ये वीणा आहे, चिपडे आहेत आणि परमात्म्याचं भजन करत 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 मी पृथ्वीवर संचार करू लागलो. श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारद महर्षी त्या ठिकाणी सांगतात, पृथ्वी सर्वोत्तम असं समजून मी त्या ठिकाणी पृथ्वीवर संचार करत करत सगळीकडे फिरलो. मी कुठं कुठं फिरलो? पुष्करंच, प्रयागंच, काशीम, गोदावरी, हरिक्षेत्रम, कुरुक्षेत्रम, श्रीरंगम, सेतुबंधनम एवमादिश तीर्थेश भ्रमणातीतस्त. सगळीकडे भ्रमण आणि भ्रमण करत असताना या कलियुगाचे दोषच मला पाहायला भेटले. काय पाहिलं मी? त्या ठिकाणी नारद महर्षी सांगतात, जे पाहायला मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही, जे पाहायला नाही मिळायला पाहिजे तेच मिळालं. काय पाहायला मिळालं? सत्यम नास्ति तपशौचम दयादानं विद्यते उदरं भारिणो जीवा वराकाकुटभाषिणः. सत्य कुणी पाहायला भेटत नाही, तप पाहायला भेटत नाही, शौच पाहायला भेटत नाही. तो आपलं पोट भरण्यामध्ये व्यस्त असं पाहायला भेटत. बहुतांश लोक मंद बुद्धीचे झाले. मंद सुमंद मतयो मंद भाग्यायुपद्रुता. सगळे लोक मंद झालेले, मंद भागी झाले, पाखंडी झालेले. जो जास्त पाखंड करेल तो मोठा साधू, अशी जगाची रीत झाली आहे. काय तरुणी प्रभुता गे शालको बुद्धी कन्या विक्रयेन लोभा दंपती नांच कल्पना. तरुणी
तरुणीतम त्या ठिकाणी प्रभुत्व आहे. घरामध्ये स्त्री म्हणेल ते होते तरुणी प्रभुत्व. घराघरामध्ये त्या ठिकाणी भाऊ भावाचा सल्ला न घेता भाऊ साल्याचा सल्ला घेतो. कोणाचा? साल्याचा. भावानं भावाचा सल्ला घ्यायला पाहिजे, पण भाऊ कोणाचा सल्ला घेतो? साल्याचा, मेवण्याचा. पण साल्याचा सल्ला घेऊन तर पद्धतशीर चालायला पाहिजेत का नाही? तरी म्हणे दंपतीनांच्या कल्कनम, तरी दोघा पती पत्नी भांडणं आहे असं पाहायला भेटलं. आणखी काय म्हणे? कन्या विक्रयेन, कन्येचा विक्रय होताना दिसतो. कलियुग आहे आणि भागवतात लिहून ठेवलं की इथं कन्या विक्रय होताना दिसतो. आजकाल लग्न कमी, कन्या विक्रय जास्त आहे. 3 लाख द्या तर पोरगी देतो. हे काय? कन्या विक्रय आहे ना. लोभा कारणामुळे कन्येचा विक्रय. पहिले विवाह संस्कार होता, आता व्यापार झाला. हे खरं बोललेलं रागीन असं म्हणत आहे. ते खरं बोललं की सख्या बापाला राग येते का? माईले. खरं बोललं की सख्या माईले राग येते म्हणतात नाही. हे खरं आहे. कन्या विक्रयेन लोभा दंपतीनांच कल्कन, म्हणून असं या ठिकाणी म्हणतात. आणि हे सगळं त्या ठिकाणी कलियुगाचे दोष पाहत 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 एवं पश्यन् कलिर दोषान पर्यटन नवमीम. असं पर्यटन करत करत नारद महर्षी म्हणतात, मी यमुनेच्या तटावर पोहोचलो, त्या ठिकाणी परमात्म्याने लीला केली. आणि तिथं गेल्यानंतर मग काय, मला एक आश्चर्य पाहायला भेटलं. तत्र आश्चर्यमया दृष्टं श्रूयतां तन्मुनीश्वरः एकात् तरुणी तत्र निषन्ना खिन्न मानसः. पण त्या ठिकाणी मला एक आश्चर्य पाहायला भेटलं की एक तरुण स्त्री आहे, ती त्या ठिकाणी रडते. तिच्या समोर 2 वृद्ध अवस्थेमध्ये पोरं तिचे पडले. नारद महर्षी म्हणतात, मी तिथून जात होतो, मी पाहिलं आजूबाजूला काही दासी आहेत आणि त्या दासी तिची सेवा करतात. नारद महर्षी म्हणतात, सगळ्या स्त्रिया होत्या, आपल्या ओळखीच्या नाही, आपण कसं जाऊ तिथं, म्हणून मी गेलो नाही. आणि तिथून जात असताना मला त्या स्त्रीने आवाज दिला आणि थांबवलं. भो भो साधु क्षणम तिष्ठ मश्चिंता मपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वताग हरम परम. भो भो साधु क्षणम. ओ साधू बाबा, क्षणभर थांबा, क्षणभर थांबा. का? तुमच्या क्षणभर थांबण्यानं माझं त्या ठिकाणी दुःख दूर होणार म्हणून. नारद महर्षी तिथं आले. नारदानं पाहिलं, तिला विचारलं, कोण आहेस तू? त्यावेळेस भक्तीनं आपला परिचय देणं चालू केला. भक्ती सांगू लागली, अहम भक्ती रीती ख्याता इमौ मे तनयोमतो ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जर्जर. माझं नाव भक्ती आणि हे 2 माझे पोरं आहेत. एकाचं नाव ज्ञान आहे, दुसऱ्याचं नाव वैराग्य. या वृंदावनामध्ये माझे चाहते आहे म्हणून मी इथं तरुण आहे. पण ज्ञान वैराग्याचं इथं कोणी चाहते नाही म्हणून त्या ठिकाणी ज्ञान वैराग्य हे तसेच आहे. बाबा सांगा, एखादी आई तरुण आहे, तिचं मुलं जर म्हातारी असेल तर त्या आईला आवडेल? मुलं म्हातारे, आई तरुण, बरं वाटते? म्हणून मी दुःखी आणि तुम्ही माझं दुःख दूर करू शकता. नारद आमचा भक्तीचा फार सुंदर समाज आहे. भक्ती म्हणते, आम्ही असं ऐकलं होते की त्या परीक्षिती राजानं कलीला सोडलं. कशाला सोडलं असेल? कोणता असा गुण पाहिला त्याच्या ठिकाणचा म्हणून त्या ठिकाणी या परीक्षितीनं कलीला सोडलं. आणि कलीच्या ठिकाणी सगळे अवगुण असेल, पण एक गुण त्याच्या ठिकाणचा महत्वाचा होता. काय?
कलौ केशव कीर्तनात, कलियुगात केशव कीर्तनानं परमात्मा भेटणार हा त्याच्या ठिकाणचा गुण. एखादा माणूस सगळ्या अवगुणानं भरलेला असला आणि एक गुण जर चांगला असला तो एक गुण बाकी अवगुणावर झाकण टाकतो. तसं कलियुगाच्या सगळ्या अवगुणावर एका गुणानं झाकण टाकलं कलौ केशव कीर्तनात. कलियुगात कीर्तनानं परमात्मा भेटेल एवढ्यानं त्या ठिकाणी कलियुगाचा तो गुण पाहिला सोडला. भक्ती म्हणली बाबा माझं दूर त्या दुःख दूर करा. नारद म्हणले काळजी करू नका, मी तुझं सगळं दुःख दूर करेल. जर दुःख दूर नाही केलं तर नावाचा नारद म्हणून घेणार नाही. नारदानं प्रतिज्ञा केली आणि ज्ञान वैराग्याला त्या ठिकाणी चेतना आणण्यासाठी प्रयत्न करतात. त्या ठिकाणी आणि प्रयत्न करत असताना नारद महर्षीने गीतेचं पठन केलं, वेदाचं श्रुतीचं पठन केलं, पण काहीच येत नाही. काय करावं नारद म्हणतो. आकाशवाणी झाली, आकाशवाणीनं सांगितलं की यांना चेतना आणायची असेल तर एकच साधन आहे, ते साधन तुम्हाला संत सांगतील. मग ते संत साधू कुठे भेटतील ते नाही सांगितलं आणि त्यांच्या शोधात निघाले. मग आता नारद महर्षी निघाले, प्रत्येकाला विचारायचे बाबा ज्ञान वैराग्याला चेतना आणायचं साधन कोणतं आहे सांगा. कोणी म्हणलं गीतेचं पठन करा, केलं. वेदाचं पठन करा, केलं. श्रुती काय असेल ते सगळं करून पाहिलं. चेतना येईल कशानं ते सांग. जो तो मग कानाला हात लावायचा. असं सर्वाला विचारत 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 नारद महर्षी या बद्रिकाश्रमामध्ये पोहोचले. तिथं सनकादिकाची भेट झाली आणि सनकादिक म्हणतात नारदा काळजी करू नका, ते साधन आम्ही तुम्हाला सांगू. ते साधन आताच नाही, म्हणजे पूर्वीच जुनच आहे, नवीन काही नाही. संत महात्मे नवीन काही सांगत नाही, मग फक्त मागच्या याला उजाळा देतात. साधू नवीन वाट निर्माण नाही करत, जुन्या वाटेलाच उजाळा देतात. उजाळा वया आलो वाटा, खरा खोटा जुन्या वाटेला उजाळा. आपलं तसं नाही, साधूनं दाखवून दिलेली वाट त्या वाटेची वाट लावून टाकतो आपण, त्या वाटेवर चालत नाही. पण जुन्या वाटेनं चाललं पाहिजे, नवीन वाट निर्माण करू. आहे त्या वाटेनं चालायचीच बोंबाबोंब, नवीन वाट निर्माण कर. नवीन काही नाही, जुनं आहे. म्हणून त्या ठिकाणी सनकादिकांनी सांगितलं यावर एक उपाय ते म्हणजे श्रीमद भागवताची कथा. हो, पण भागवताची कथा करायची म्हटलं म्हणजे कुठेही करून चालते का? भागवताच्या कथेसाठी ठिकाण तसं पाहिजेत ना. शुच उद्देश प्रतिष्ठाप्य स्थिर रमासनमात्मना. असं जिथं मांडायचं ते जागा चांगली पाहिजे. भागवत कुठे ठेवतो म्हटलं तर चालते का? भागवत ठेवण्याकरता एक तर वनात ठेवावं, नदीच्या किनाऱ्यावर, वटवृक्षाखाली, एखाद्या मंदिरामध्ये. जिथं शांतता आहे तिथं भागवत पाहिजे. बाजारात जर भागवत त्या ठिकाणी ठेवलं तर भागवतात लक्ष राहील. बाजारात भागवत मानलं तर 10ला 3 मेथीच्या गट्ट्या, पालकाच्या गट्ट्या, 5ला 2 हेच ऐकू येईल. कथेत लक्ष थोडी राहणार. तिथं कथा करायची ते वातावरण सांगतो, मन रमलं पाहिजे तो, अशी जागा आहे. इथं गजानन महाराजांचा दरबार आहे आणि कथेला फार सुंदर रंग येईल. पण तुम्ही मदत करता. तुम्ही आजूबाजूचं वातावरण फक्त शांत ठेवा, तुम्हाला कथेतून उठू वाटणार नाही. म्हणून त्या ठिकाणी कुठं कथा करायची. मग त्यांनी सांगितलं सनकादिकांनी, गंगा द्वारे समीपे तू तट आनंद नामक. गंगेच्या तीरावर आनंद घाटावर ही कथा करायची. घाट गंगेचा, आनंद घाट हेच जागा का निवडली? कारण कथा करायची असेल तर आनंदाच्याच घाटावर कथा चांगली होती.
दुःखाच्या घाटावर ही कथा नाही आनंदाचा घाट लागेल का ते करता गंगेचा काठ लागेल. आणि सनकादिकांनी हे ठिकाण सांगण्यामागचं कारण जास्त संसारिकातही कथा ठेवली नाही आणि हिमालयातही ठेवली नाही. हिमालयात ठेवली नाही कारण संसारिक हिमालयात जाणार नाही आणि संसारिकात कथा ठेवली नाही कारण हिमालयातले साधू संसारिकात येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी गंगेच्या तीरावर कथा ठेवली. संकादिक आसनावर बसले. संकादिक कथा सांगण्यात करते. संकादिकाची नेहमीच कथा चालू असते. 4 भाऊ ते सनक सनंदन सनत कुमार सनत हा नेहमी त्यांची कथा त्या ठिकाणी चालते. संकादिक कथा सांगायला बसलेले सगळेजण खाली बसले. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 17 पुराण त्या ठिकाणी मूर्त रूप धारण करून आज संकादिक त्या ठिकाणी कथेचा महिमा गायला लागला. संकादिक म्हणले भागवत काय सामान्य कथा आहे का? याचे 2 खंड आहेत, 12 स्कंद आहेत. त्या 12 स्कंदातील त्या ठिकाणी माणसानं 12ही स्कंद ऐकले पाहिजे. कोणी म्हणीन महाराज 12 स्कंद ऐकायला एवढा वेळ आहे का आम्हाला? मग मरायला टाइम नाही, तुम्ही म्हणता 12 स्कंद ऐका. नका बाबा 12 पण 1 तरी स्कंद ऐका. म्हणे अहो हे स्कंद ऐकायलाही टाइम नाही आम्हाला. म्हणे एका स्कंदातला एखादा अध्याय म्हणे तेवढाही टाइम. एखाद्या अध्यायातला एखादा श्लोक म्हणे तेवढाही वेळ नाही. अहो एका श्लोकातला अर्धा श्लोक तेवढाही वेळ नाही. म्हणे अर्ध्या श्लोकातला अर्धा म्हणजे एखादं अक्षर तर कानार पडू द्या. आणि भागवताचा 1 अक्षर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. अर्धा श्लोक 1 पूर्ण श्लोक हे वाचल्या तर वाजपेयी अश्वमेध यज्ञ यासारखे यज्ञ केला तर पुण्य प्राप्त होईल असं वर्णन त्या ठिकाणी करतात. भागवताचा महिमा सांगतात. भागवत म्हणजे सामान्य ग्रंथ नाही. परमात्मा ज्या वेळेस निज धामाला जायचं त्यावेळेस उद्धवानं विचारलं देवा या जगाचं कसं होईल? देव म्हणजे काळजी करू नका, मी माझं तेज भागवत ग्रंथामध्ये ठेवणार. भागवत ग्रंथामध्ये मी माझं तेज ठेवणार असं म्हटल्यानंतर देवानं आपलं तेज भागवत ग्रंथामध्ये ठेवलं. म्हणून भागवत म्हणजे सामान्य ग्रंथ नाही. तेने वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते. परमात्म्याची वाङ्मयी प्रतिमूर्ती म्हणजे भागवत आहे. म्हणून हा ग्रंथ नसून साक्षात त्या ठिकाणी परमात्मा. ग्रंथ समजूच नका तुम्ही, साक्षात श्रीकृष्ण. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदे मना पूर्ण. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदे मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित करे याकडे ग्रंथ म्हणून पाहू नका, साक्षात परमात्मा. परमात्म्याची वाङ्मयी प्रतिमूर्ती म्हणजे भागवत. आणि ही भागवत ज्या घरात राहते ते घर घर नाही राहते, क्षेत्र बनते. भागवत सामान्य नाही, सामान्य कोटी जन्म समुत्थेन पुण्य नैवच लभ्यते. कोटी जन्माच्या पुण्याने भागवत प्राप्त होते. अशी भागवताची कथा आहे. अहो किती जरी पापी मनुष्य असला तरी भागवतानं उद्धरून जातो. पण कितीही 22
प्रकारचे अपराध करणारा असं भागवतात वर्णन आहे. महापापी असला तरी भागवतानं उद्धरून जातो. ब्रह्महत्या सुरापान स्तेयम गुरुवांधना गमहा, आणि या 4 धनाची संगत करणारा तो 5वा महापापी. हे महापापी असले तरी भागवतानं उद्धरून जातात. भागवताचा महिमा. पिशाची योनीला प्राप्त झालेलाही सुद्धा भागवतानं उद्धरून जातो. महाराज, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? मनानं सांगता. भागवतकार म्हणतात मनानं नाही सांगत आम्ही काही. पुरावा म्हणतात. काय पुरावा आहे? त्याने सांगितलं, पण एक जुना असा इतिहास आहे. अत्र ते कीर्तयिष्याम इतिहास पुरातन यश श्रवण मात्रेन पापहानी प्रजा. ज्या इतिहासात श्रवण केलं तरी पाप जाईल असा इतिहास. काय म्हणे? तुंगभद्रा नदीच्या तीरावर एक उत्तम असं नगर आहे, आणि त्या नगरामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहतो. तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण सर्व शास्त्रामध्ये निष्णात, श्रौत स्मार्त मार्तेषु निष्णातम. त्याचं वर्णन करताना भागवताला म्हटलं द्वितीय इव भास्करा. तो जणू दुसरा सूर्य असं आत्मदेवाचं वर्णन केलं. पण पौरोहित्य करत असे. तो श्रीमंत होता तरी पौरोहित्य करत होता. आणि असा तो आत्मदेव ब्राह्मण. त्या आत्मदेवाची बायको, तिचं नाव होतं धुंदुली. आत्मदेवाचं वर्णन करत असताना एका श्लोकात केलं भागवतानं. किती? एका. पण धुंदुलीचं वर्णनासाठी भागवतानं 2-3 श्लोक खर्च केले. का बरं? काय वाटलं असेल बरं भागवत करते? आत्मदेवाचं वर्णन एका श्लोकात, आणि त्याच्या बायकोच्या वर्णनाले 3-4 श्लोकाचे त्या ठिकाणी खर्च केले. आत्मदेवाची बायको, तिचं नाव आहे धुंदुली. हे धुंदुली कशी आहे? या धुंदुलीचं वर्णन या ठिकाणी केलं. स्ववाक्य स्थापिका नित्यम सुंदरी सुकुलोत. सुंदर आहे ती, कुलोद्भव, चांगल्या कुळातली आहे. कोण? धुंदुली. पण तिचा एक दोष सांगितला. काय म्हणे? स्ववाक्य स्थापिका नित्यम. मी जे म्हणेल ते खरं, हा तिचा स्वभाव होता. मी म्हणेल ते खरं. आणि तिचा स्वभाव सांगताना आणखी भागवत बोलते, तिला एक आवड होती. काय? लोक वार्ता रता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका शुराच गृह कृत्येषु कृपणा हा कल. काही गुण सांगितले, काही दोष सांगितले. या धुंदुलीचा स्वभाव होता लोकवार्ता. तिला लोकांची निंदा करण्यात फार स्वारस्य होतं. क्रूर होती स्वभावानं, फार बळबळ करणारी होती. काही जण एवढे बळबळ करतात, लोक म्हणतात खापराचं तोंड असतं तर फुटून गेलं असतं, एवढे बळबळ करतात. अनंत वाचाळ बरळती बरळ. एवढं बोलतात काही. बहुजल्पिका. आणि काय आणखी वर्णन केलं? शुराचे गृह. शूर आहे, घर कामामध्ये त्या ठिकाणी निष्णात आहे. अशी ते, तिला मुलगा नाही, संतती नाही, म्हणून ते कुटुंब दुःखी आहे. पण असं ते दाम्पत्य तिथं आनंदानं राहत होतं. म्हणे क्रूर स्वभावाची, लोकवार्तारत क्रूर अशी असल्यावरही सुद्धा ते एवढे प्रेमानं कसे राहत होते? याला ऍडजस्टमेंट म्हणतात संसारातली. ती करावं लागते संसारामध्ये. एक चाक जर त्या ठिकाणी वाकडं चाललं तर दुसऱ्यानं त्याला घेऊन बरोबर सरळ चालायचं असते, त्याला संसार म्हणतात. आणि ते अशी पत्नी भेटल्यावरही ते प्रेमानं नांदत होते. म्हणजे आश्चर्यच आहे. एका घरी त्या ठिकाणी असा रोज भांडणाचा आवाज येतो, रोज भांडणाचा. एक दिवस विचारलं, का हो कसं काय चालू आहे? महाराज अगदी आनंदी आनंद. आनंदी आनंद? रोज तर तुमच्या घरात भांडणाचा आवाज येतो. म्हणे भांडणाचा आवाज? नाही, तसं काही नाही. काही दिवसानं परत विचारलं, हसताना दिसत होते नेहमी, हसताना. भांडणं कधी हसणं? म्हणे का हो आनंदी बिन कधी भांडताना दिसता, कधी आनंदी? म्हणे आनंदी कधी असतो म्हणे आम्ही? ते भांडणच असतात म्हणे, पण आनंदी कधी दिसतो तुम्हाला? गोपाल कृष्ण भगवान गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद
हरि गोपाल बोलो बोलो राधारमण हरि मुकुंद बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो कृष्ण भगवान की जय. अशी अवगुण तिच्या ठिकाणी असूनही सुद्धा ते दाम्पत्य प्रेमानं नांदते. एक जणाला विचारलं, बाबा तुम्ही नेहमी हसत असता का? फार चांगला संसार आहे. कायचा महाराज चांगला? मग रोज भांडण आहेत. मग तिनं बेलनं फेकून मारलं आणि ते का लागलं? किती हसते म्हणे. मग हुकलं की मी हसतो. एकंदर असं चालू आहे म्हणे आमचं. अर्थात त्याला संसाराची ऍडजस्टमेंट म्हणतात. हे तसंच होतं. दुःखी झाला तो. सगळं काही आहे पण त्या ठिकाणी संतती नाही. म्हणून त्या ठिकाणी मनात विचार आला ना आत्महत्या करावं वाटलं. वनात गेला, दोरी घेतली, दोर टाकला, आत्महत्या करणार. पण एका झाडाखाली एक महात्मा बसलेला दिसला. मरता मरता एकदा साधूचं दर्शन घ्यावं म्हणून साधूच्या जवळ गेला. त्या ठिकाणी चरणावर लोटांगण घातले. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साधू बाबाने विचारलं, बाबा का रडतोस? कथम रोदिशी काती चिंता बलीस. सांगितलं, महाराज संपत्ती भरपूर आहे पण त्या संपत्ती करता वारस संततीच नाही. काय करायचं असं जीवनाचं? धिक्कार असो अशा जीवनाचा. दिग जीवितम प्रजाहीनम दिग्गृहंच प्रजामीणा ठीक धीनम चान पत्यश्य दिक्कुलम संतती विना. अशा संतती नसेल तर अशा एक संपत्तीचं करायचं काय? म्हणून मी आत्महत्या करणार. साधूने सांगितलं, बाबा आत्महत्या करू नको. चांगलं नाही रे आत्महत्या करणं. जो माणूस आत्महत्या करतो तो 60,000 वर्ष नरकात पडतो. 60 वर्षे सहस्र आणि नरकम प्रतिपद्धते. तुम्हाला वाटते आम्ही दुःखातून निघालो. नाही, तुम्ही जास्त दुःखात पडता. याला म्हणता आगीतून काढलं, पुढल्यात पडलं. नालीतून काढलं, काय गटारातून काढलं, मोरीतून काढलं आणि गटारात पडलं. असे म्हणा. कमी याच्यातून निघायचं जास्तच जाऊन पडायचं. 60,000 वर्ष नरकात राहावं लागते. आत्महत्या करू नका. कधी उदास जर झाले तर त्या ठिकाणी निघून जा. करून आळंदीला जा, माऊलीच्या समाधीवर डोकं टेकवा, हातात ज्ञानेश्वरी घ्या, उरलेलं जीवन ज्ञानेश्वरीला समर्पित करा. डोंगरावर जा, गाथा हातात घ्या, उरलेलं जीवन गाथ्याला समर्पित करा. पण एकदा मिळालेला नरदेह परत भेटत नाही, ध्यानात ठेवा. वाया घालू नका. आत्महत्या करू नये बाबा. म्हणून त्या ठिकाणी आत्महत्या करू नको का त्याला सांगितलं. साधूने त्याच्याकडे पाहिलं. अरे पोराचा मोह सोडून दे. पोरापासून सुख भेटते तुला कोणी सांगितलं? वेनापासून दुःखच झालं ना. अंगराजाला दुःखच होतं. चित्रके तुला दुःखच झालं ना. पोरगा सुख देतो तुला कोणी सांगितलं? अरे तुझ्या कपाळावरच्या रेषा सांगतात या जन्मातच काय तुला पुढचे 7 जन्म पोरगा होणार नाही. तो जोरात रडायला लागला. तो म्हणे, महाराज एका जन्माचं दुःख होतं, 7 जन्म पोरगा होणार नाही हे सांगू तुम्ही 7 पट दुःख वाढवलं. म्हणे सांगा पोरगा देता का नाही का इथं जीव सोडू. साधूला वाटलं नसतीच आलं हे. नसतीची आपण महात्म्याचा नाईला झाला आणि एक आंबा घेतला आणि दिला. घे बाबा तुझ्या पत्नीला खायला दे, तुला मुलगा होईल. नियम सांगितले. आंबा घेऊन घरी आला, पत्नीच्या जवळ दिला. तिला सांगितलं आंबा खाल्ला तर तुला त्या ठिकाणी गर्भधारणा होईल, मुलगा होईल आपल्याला. तिनं तो आंबा पाहिला, त्याला सांगितलं मी खाईल. तो निघून गेला. तिथे मैत्रीण आली. मैत्रिणीला सांगितलं, म्हणे बाई आमच्या घरच्या बुवानं आंबा आणला. ते म्हणे मग आंब्याचा रस कर ना. ते म्हणे आंब्याचा रस करण्यासाठी आंबा आणला का तो? तो प्रसाद आहे म्हणे. प्रसाद म्हणून मग खाऊन घे. नाही म्हणे प्रसाद म्हणून जर मी तो आंबा खाल्ला तर काय होईल म्हणे. मी जर आंबा खाल्ला तर माझं पोट त्या ठिकाणी मोठं होईल, मग मला काही खाता पेक्षा येणार.
गोपाल कृष्ण भगवान की जय. मी जर हे फळ खाल्लं, आंबा खाल्ला तर मला गर्भ राहील, पोट मोठं होईल, मला खाता पिता येणार नाही, मी अशक्त होईल, अशा स्थितीत मला घरचं काम करता येणार नाही, काय करावं. जर पुढे दैववशात जर त्या ठिकाणी गावात चोराची धाड पडली तर सगळे पडतील, मला पडता येणार नाही. आग लागली तर कसं होईल, सगळे लोक पडतील, मी आगीत जळून मरेल ना, त्यापेक्षा मी आंबाच खात नाही. तर्क कुतर्क करते, तिचं नाव धुंदुली आहे. कैदा कदाचित मी जर हे फळ खाल्लं तर प्रसूतीच्या वेदना काही कमी असतात का. गर्भ जर त्या ठिकाणी आळवा झाला आणि डॉक्टरना सांगितलं आई पाहिजेत का बाळ, अशा वेळेत तर मला मरावं लागलं तर मी आंबा खात नाही म्हणे. तर्क कुतर्क. ते म्हणले एवढंच नाही, कदाचित जर त्या ठिकाणी मी आंबा खाल्ला, गर्भधारणा राहिली, पुढे पोटमोड कामं होणार नाही. ते म्हणे बाई असं करणं, नाहीतरी तुझ्या नणदला त्या ठिकाणी साडी घ्यावंच लागते का नाही, मग तिला पहिलेच मला कामं करून घ्यायचे तिच्याकडून, मग तिला साडी द्या. अरे तुला माहित नाही आमची नणद कशी आहे, कशी ते सगळे दायदाना घेऊन जाईल म्हणे घरातून. मग त्यापेक्षा न आंबा खाल्लेला बरं. सांगा काय विचार असतील ते. म्हणे शुकदेवासारखा 12 वर्ष जर ते पोरग पोटात राहिलं तर मग ते म्हणे यदा कदाचित फळ खाल्लंय बिन गर्भधारणा झाली तर तेवढ्यावर अटपलं का म्हणे दुःख. मग लालने पालने दुःख, पोराला सांभाळायचं दुःख काय कमी आहे का. मग रात्री त्या ठिकाणी झोपलं की पोरग उठते, झोप मोड होते सगळी. मग इकडून तिकडून झोप लागली की ते पोरग गरम पाण्याचा नळ सोडते, परत उठाव, परत त्याचे कपडे बदलाव, परत झोप लागते की नाही ते परत गरम पाणी चालू करून देते. मग नको बाबा हे, त्यापेक्षा फळच खात नाही, नको खाऊ. मैत्रीण म्हणली गाईला टाकून दे, तिनं फळ गाईला टाकलं. कालांतराने तिची बहीण आली, बहिणीला सांगितलं, बहीण म्हणे काळजी करू नको, मला मुलगा होईल, तो मी तुला आणून देईन. मुलगा आणून देईन म्हटल्यानंतर फक्त पैसा दे तो माझ्या नवऱ्याला, तो पैशाचा लोभी आहे म्हणे, काही हरकत नाही. तिनं गरोदर असल्याचं नाटक केलं आणि आत्मदेवाला सांगितलं मी गरोदर आहे. त्याला वाटलं आहे. कालांतरानं तिच्या बहिणीला मुलगा झाला, तो मुलगा आणून दिला. आणून दिल्यानंतर तो मुलगा घेतला. आत्मदेवाला सांगितलं मुलगा झाला, आत्मदेवाला आनंद झाला. आत्मदेव म्हणजे त्या ठिकाणी हत्तीवरून साखर वाटू लागला नगरामध्ये. तेवढ्यात बातमी आली, गाईला ही सुद्धा मुलगा झाला. लोक म्हणले काय भाग्य आहे, पहिले एक मुलगा नव्हता, आता गाईला ही सुद्धा मुलगा झाला. त्याला गाई सारखे कान असा पोरगा. दोन्ही पोरं लहानाच्या मोठ्या, दोघांचं नाव त्या ठिकाणी ठेवलं. एकाचं नाव गोकर्ण ठेवलं, दुसऱ्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. धुंदुकारी महाखला हा गोकर्ण पंडित, हा गोकर्ण पंडित तर धुंदुकारी महाखल निघाला. दोन्ही लहानाचे मोठे. लहानपणापासून धुंदुकारी दुष्ट होता. पोराशी खेळता खेळता लहान पोरं धरत होता, विहिरीत टाकत होता, चोऱ्या करत होता. मोठा झाला, आता त्याच्या चोऱ्या वाढल्या, मोठमोठ्या चोऱ्या करू लागला. इकडे गोकर्ण निघून गेला, तीर्थयात्रेला गेले. इकडे आत्मदेवाला मुलगा दुष्ट निघाला म्हणून दुःख झालं, आत्मदेव रडला. एक दिवस त्या ठिकाणी पोरगा नव्हता म्हणून रडणारा आत्मदेव आज पोरगा खराब निघाला म्हणून रडू लागला. आहे ती दुःखी, नाही ती दुःखी, रडू लागला. तेवढ्यात गोकर्ण आले. गोकर्ण विचारतात बाबा का रडतात. त्याने सांगितलं बाबा मी काय करू, कुठे जाऊ कुठे जाऊ, हा दुष्ट निघाला. त्यावेळेस गोकर्णानं बापाला फार सुंदर उपदेश केला. त्याला भागवतात गोकर्ण गीता म्हणतात. गोकर्ण म्हणतात बाबा संसार हा असार आहे, असारो खलु संसारे दुःख मोह विमोगाचा. आणि अशा या संसारात कोण कोणाचा आहे, कोणाचा मुलगा, कोणाचं धन, कोणी कोणाचं नाही बाबा. म्हणून यांचा मोह धरू नका. सगळ्या गोष्टीचा तुम्ही त्याग करा. कोण सुखी आहे या जगात तुम्ही पहा ना. ना सुख ना सुख ना चंद्रस्य सुखम किंचित, इंद्र सुखी नाही. न चंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीना सुखमस्ती विरक्तस्य मुनी एकांत जीव. एकांतात जीवन व्यतीत करणारे मुनी फक्त श्रीमंत सुखी आहे, नाही तो कोण सुखी आहे. सगळे दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं राजा. देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो
दुखिया कोई नहीं जो देखे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी रे दुख के कारण शुकदेव ने उदरी माया जागी रे जो देखे दुखिया कोई जो देखे सो दुखिया बाबा. जो पाहिला तो दुःखी आहे बाबा. इंद्रही सुखी नाही न चंद्रस्य सुखम किंचित. काढून तुम्ही एक करा काय. देहस्तिमान सुहृदरीम अभिमतीं च देत्वं जाया सुता ईश सदा ममता विमुच. या देहाला मी म्हणू नका आणि देह संबंधात असणाऱ्याला माझ म्हणू नका बाबा. तुम्हाला दुःख होणार नाही. म्हणून हे सोडा. हे सगळं क्षणभरात आहे बरं. क्षणात नाश पावणार आहे. वैराग्य धारण करा. काय करू मी आणखी सांग बरं. वनात जातो काय करू तिथं. धर्मं भजस्व सततम त्यज लोक धर्मा सेवस्व साधु पुरुषांजहि काम तृष्णा अन्यश्च गुण दोष चिंतन वाच मुक्ता सेवा कथा रसमो नितरां पिबत. धर्मं भजस्व सततम. सतत धर्माची सेवा करा. त्यज लोक धर्मा. लोक धर्माचा त्याग करा. साधू पुरुषाची सेवा करा. काम तृष्णेचा त्याग करा बाबा. सुंदर उपदेश केला आणि गोकर्ण निघून गेले. वनात आला आत्मदेव. दशम स्कंदाचा पाठ केला. आपला उद्धार करून गोकर्ण तीर्थयात्रेला गेले. आत्मदेव निघून गेले. घरात आता धुंदुली आणि धुंदुकारी दोघच पाहिले. म्हणून त्या ठिकाणी एक दिवस धुंदुकारीनं त्या ठिकाणी आईला त्या ठिकाणी भाग दाखवला. सांगितलं तिजोरीची चाबी माझ्याकडे दे. धुंदुली घाबरली. हा एक दिवस मला मारून टाकेल या भीतीनं धुंदुलीनं रात्रीच्या वेळेला विहिरीवर जाऊन आत्महत्या केली. धुंदुली संपली. धुंदुली संपली. एकटा राहिला धुंदुकारी. बोलायला कोणी नाही. म्हणून त्या ठिकाणी आता जास्तच त्या ठिकाणी विचार करू लागला. 5 वेश्या घरामध्ये आणल्या. राजाच्या घरामध्ये मोठी चोरी केली. धन आणलं. 5 वेश्याने विचार केला हे राजाला जर माहीत झालं तर धनही जाईन आणि आपल्यालाही त्या ठिकाणी शिक्षा करेल. म्हणून त्या ठिकाणी त्या 5 जणींनी मिळून रात्रीच्या वेळेला त्या धुंदुकारीला मारण्याचा प्रयत्न केला. मरेना तर ते निखारे त्याच्या तोंडावर टाकले. धुंदुकारीला मारलं. धुंदुकारीला घरामध्येच खड्डा करून त्याला फोडलं आणि 5ही जणी धन घेऊन निघून गेल्या. धुंदुकारी पिशाच योनीला प्राप्त झाला. आयुष्यभर पाप करून गेला. गोकर्ण आले. घराच्या अंगणामध्ये बसले. रात्रीच्या वेळेला विचित्र आवाज येतात म्हणून पाणी अभिमंत्रित करून टाकलं. प्रेत बोलायला लागलं. अहो बंधू कृपा सिंधू तू माझा भाऊ आहेस ना. एक कर काय मला या प्रेत योनीतून मुक्त कर. गोकर्ण म्हणता अरे तुझ्या मुक्तीसाठी तर मी गयेला श्राद्ध केलं तरी तू मुक्त नाही झाला. काय करावं. गोकर्ण काय सामान्य होते का. गोकर्णानं सूर्याचा रथ थांबवला. सूर्याला विचारलं माझ्या भावाच्या मुक्ती करता काय करू. त्याने सांगितलं सप्ताह वाचन. भागवताचा सप्ताह करा. भागवत कथा करा. गोकर्णानं भागवत कथा केली. भागवता करता सर्वजण ऐकायला बसले आणि हा पिशाच योनीला गेलेला धुंदुकारी एका वेडूच्या काठीमध्ये येऊन बसला. आणि त्या ठिकाणी 1 दिवसाची कथा झाली की 1 गाठ फुटावी. 7 दिवसात 7 गाठी फुटल्या. त्यातून दिव्य स्वरूप बाहेर आलं चतुर्भुज. तो धुंदुकारी हात जोडून उभा राहिला.
त्याला नेण्याकरता देवाचं वैकुंठातून विमान आलं. विमानात बसणार. गोकर्णानं सांगितलं थांबा. काय कथा काय एकट्यानंच ऐकली का? मग एकट्याला कसं काय नेता तुम्ही? मग सगळं गाव घेऊन जा. नाही म्हणे असं नेता नाही येत सगळ्याला. सगळ्यानं जरी कथा ऐकली असेल तरी सगळ्याचं ऐकणं वेगळं आहे. हा, सगळे सारखी थोडी कथा ऐकत असतात. काही श्रोती असतात, काही सरोती असतात आणि काही श्रोती असतात. श्रोते म्हणजे झोपणारे. हा, काही सुरुवातीलाच झोपतात तर शेवटीच उठतात. आमच्या भागवतात एक बाबा सगळ्यात पुढे बसतात. मग आणि त्याने डोळा पुंडलिक वरदा झालं की डोळा लावून घ्या. शेवटच्या पुंडलिक वर झाला उघडत. म्हटलं असं असल्यावर कथा कशी करावं? म्हटलं सप्त्यावाल्याला भेटाव, त्याला सांगा आबाले मागे बसवा. ते सप्त्या कमिटीवाल्याला म्हटलं बाबाले थोडं मागे बसवत जा ना. म्हणे महाराज तुम्हाला का आमचा सप्ताह मागे आणण्यात का? म्हटलं काहून काय झालं? सप्त्यात जास्त पावती आहे म्हणे. ते झोपू नाही, पाय तुमच्या छताळाला आले तरी चालतील, पण तुम्ही बोलू नका. हो, सप्ताह मागे ना. म्हटलं काही हरकत नाही बाबा, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. नातवाला सांगितलं असं कर, उद्यापासून तुझे आप्पा झोपले नाही पाहिजेत. मग 5 रुपये देतो मी तुला. पोराले 5 रुपये कबूल केले म्हणून तो आबाला उठवत जाय. आबा उठा. त्याने झोपूच नाही दिलं. दुसऱ्या दिवशी पण तसं नाही झालं. दुसऱ्या दिवशी आबा पहिलेच झोपले. म्हटलं पोराले काय काल काय करार झाला होता तुला सांगितलं होतं ना? काय मी 5 रुपये दिले म्हणे. महाराज तुमचे 5 रुपये कुठे काढले? आबाना घरीच 10 रुपये दिले. आणि आबा म्हणा आज उठवू नको. स्वतः असेल तर कसं काय त्या ठिकाणी पडलं? सर्वता म्हणजे अळकित्यासारखे सुपारीचे 2 खांड. तसं महाराज काय बोलते शब्द पकडून ते असं सांगत असतात का? याला कथा म्हणतात का? हा सर्वता. श्रोताहून कथा ऐकली तर फळ आहे. का ना वचनाची भेटी सरसाची वस्तू. श्रोताहून कथा ऐकलं तर त्या ठिकाणी फळ प्राप्त होतं. म्हणून त्या ठिकाणी श्रोताहून कथा ऐकली, धुंदुकारी मुक्त झाला. परत कथा केली, सगळं गाव वैकुंठाला नेलं त्या ठिकाणी. आणि एका अध्यायातून मग या भागवताचा सप्ताहाचा विधी सांगितला. भागवत सप्ताह कसा करावा? म्हणे एका लग्नाला जेवढा खर्च करतो तेवढा एका सप्त्याला करावा. लग्नात काही कमी पडू देतो का? काय नाही. पोहे हाताने नाही खाल्ले पाहिजे, प्लास्टिकचे चमचे. हा, इवाई हाताना कसा काही खाईल आमचा? प्लास्टिकचा चमचा. हा, म्हणून त्या ठिकाणी सगळी व्यवस्था तशी भागवत आहे. आसन कसं मांडावं, श्रोता कसा, वक्ता कसा, त्याचे नियम सगळं याचं वर्णन केलं. म्हणून वक्ता कसा असावा, विरक्तो वैष्णव विप्रो दृष्टांत कुशल धीर, हे त्याचे लक्षणं सांगितले. आणि कथा कशी करावी? म्हणे उपास करून करावा. म्हणे महाराज उपास करून शक्य नाही. काही हरकत नाही. 1 टाइम जेवू जमत नाही, ग्लानी येते. मग 2 टाइम जेव्हा आपण कथा ऐका, हे महत्वाचं आहे बरं. उपासानं ग्लानी येत असेल, कथेत मन लागत नसेल तर राहू द्या, पण कथा ऐका. खाली झोपावं जमिनीवर. पण जमिनीवर झोपल्यानं पाठ अकळत असेल तर गादीवर झोपा, पण कथा ऐका. कथा ऐकणं हा मुख्य त्या ठिकाणी उद्देश. बाकीचे गौण नियम असं त्या ठिकाणी सप्ताह विधी सांगितला. 6 अध्यायातून भागवत महात्म्य या ठिकाणी पूर्ण करतात. पुढे प्रथम स्कंदाचा विचार आहे, तो उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहू. आजचं पहिल्या दिवसाचं सत्र या ठिकाणी विराम घेते. मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू आणि त्यानंतर आरती होईल. आरतीचे यजमान त्या ठिकाणी हजर व्हा, तोपर्यंत भजन घ्यायचं. गोपी गोपाल कृष्ण गोपी गोपाल कृष्ण गोविंद गोपी गोपाला. गोपी गोपाल कृष्ण गोपी गोपाल कृष्ण गोविंद